गोकुळच्या अवसायनात काढण्यात आलेल्या तब्बल 1200हून अधिक दूध संस्थांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. यामुळे या संस्थांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून या संस्था इतर खासगी कंपन्यांकडे वळण्याचा धोका निर्माण झालाय. दररोज सुमारे 2,27,000 लिटर दूध अमूलसारख्या कंपन्यांकडे वळू शकतं. यामुळे गोकुळचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या 5 वर्षात अनेक दुग्ध संस्था अवसायनात जात असताना गोकुळ प्रशासन आणि संचालकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आलाय. 50 लिटरपेक्षा कमी दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयावरही मनसेनं तीव्र आक्षेप घेतलाय. गोकुळकडून योग्य दर न मिळाल्यामुळेच दूध पुरवठा कमी झाल्याचा दावा करण्यात आलाय. लंपीसारख्या साथीच्या आजाराच्या काळात संस्थांना आधार देण्याऐवजी त्यांना बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ही भूमिका निषेधार्ह असल्याचं मनसेने स्पष्ट केलंय. निवडणुकीपूर्वी सर्व दुग्ध संस्थांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, तसंच निवडणुकीनंतर त्यांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेनं केली आहे. राज्यात आणि गोकुळमध्ये सत्ताधारी महायुती असून 1200हून अधिक संस्थांना न्याय मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत शासनानं तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. सहकारी संस्था दुग्धचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजित पाटील, निलेश धुम्मा, अमित पाटील, राजू पाटील, निलेश आजगावकर, संजय चौगुले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.